सांगलीत मोठा वाद. तब्बल 216 होमगार्ड अचानक अपात्र. वर्षानुवर्षे सेवा करूनही एका निर्णयाने अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ. नेमकं घडलं काय? नमस्कार, तुम्ही पाहत आहात चांग भलं न्यूज आणि आज आपण पाहणार आहोत सांगली जिल्ह्यातील होमगार्ड विभागात निर्माण झालेला मोठा वाद. सांगली जिल्ह्यात तब्बल 216 होमगार्डना अपात्र ठरवण्यात आलं आहे. 31 जुलै 2025 रोजी जाहीर झालेल्या या यादीमुळे अनेकांना मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे या होमगार्डनी नियमित कवायती प्रशिक्षण कॅम्प पूर्ण करूनही त्यांना अपात्र घोषित करण्यात आलं आहे. त्यामुळे या निर्णयावर गंभीर असं प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. जनतेची प्रतिक्रिया. या निर्णयाविरोधात सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक होमगार्ड आणि त्यांच्या कुटुंबियांनी प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. RTI आणि तक्रारी. जवळपास 100 होमगार्डनी माहिती अधिकारांतर्गत अर्ज दाखल करून स्पष्टीकरण मागितलं आहे. मात्र अद्याप कोणतंही स्पष्ट उत्तर मिळालेलं नाही अशी तक्रार करण्यात येत आहे. वरिष्ठाकडे धाव. काही होमगार्डनी मुंबईतील वरिष्ठ कार्यालयाकडेही निवेदन दिलं आहे. तरीही या प्रकरणाकडे अद्याप जाणून बुजून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. आर्थिक परिणाम. होमगार्ड सेवेतून मिळणाऱ्या मानधनावर अनेक कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. जुलै 2025 पासून अपात्र ठरल्यामुळे अनेक कुटुंब आर्थिक संकटात सापडले आहेत. अधिकाऱ्यावरची मागणी. या संपूर्ण प्रकरणात अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी लक्ष घालून निष्पक्ष अशी चौकशी करावी, दोषीवर कारवाई करावी आणि पात्र होमगार्डना पुन्हा सेवेत घ्यावं अशा प्रकारची जोरदार मागणी होत असताना दिसून येत आहे. एकंदरीत या निर्णयामुळे प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. या प्रकरणात आता पुढे काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशाच अपडेटसाठी आमच्यासोबत कनेक्ट राहा. चांग भलं न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व कमेंट्स करायला मात्र विसरू नका.